हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाडिस्कॉम 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे सिनियर मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, फायनान्स अँड अकाउंटची, त्यासाठी आपण चॅप्टर 3 गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आज टॉपिक 7 जीएसटी रिटर्न फिलिंग जीएसटीआर 1 3B 9C चे आपण इथे एमसीक्यूज कव्हर करणार आहे. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे ही टिल एक्झाम पर्यंतची आहे, ती स्टार्ट राहणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच बघा, महाडिस्कॉमसाठी फायनान्स अकाउंटची प्रोफेशनल नॉलेजची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सर्व टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. इथे आपण जीएसटी रिटर्न फिलिंगचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे जीएसटीआर 1 इज युज्ड फॉर. जीएसटीआर 1 कशासाठी वापरले जाते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट समरी ऑफ आउटवर्ड सप्लाय, सेकंड समरी ऑफ इनवर्ड सप्लाय, थर्ड annual return cancellation, and fourth payment of tax only. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट समरी ऑफ आउटवर्ड सप्लायज, बाहेर पाठवलेल्या वस्तू व सेवांचा सारांश. बिकॉज जीएसटीआर 1 contain detailed outward supplies made by the taxpayer, that is monthly or quarterly. नेक्स्ट सेकंड जीएसटीआर 3B इज अ. जीएसटीआर 3B काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट अॅन्युअल रिटर्न, सेकंड मंथली सेल्फ डिक्लेअर समरी रिटर्न, थर्ड रिटर्न फॉर एक्सपोर्ट ओनली, अँड फोर्थ रिटर्न फॉर आयटीसी रिव्हर्सल ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड मंथली सेल्फ डिक्लेअर्ड समरी रिटर्न, मासिक त्रैमासिक स्वघोषित सारांश रिटर्न. बिकॉज जीएसटीआर 3B is monthly or quarterly self-declared summary return covering payment of tax and ITC. Next, third, GSTR 9 is filled. GSTR 9 कधी भरला जातो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मंथली, क्वार्टरली, annually, once in 5 years. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड annually, वार्षिक. बिकॉज GSTR 9 is an annual return reconciling outward, inward supplies and ITC. Next, fourth, GSTR 9C is required for. GSTR 9C कोणासाठी आवश्यक आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऑल रजिस्टर्ड टॅक्स पेयर, सेकंड टॅक्स पेयर विथ टर्नओव्हर ग्रेटर दॅन 5 करोड और ऑडिट थ्री होल्ड्स, थर्ड ओनली स्मॉल टॅक्स पेयर, अँड फोर्थ अनरजिस्टर्ड पर्सन. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड टॅक्स पेयर विथ टर्नओव्हर ग्रेटर दॅन 5 करोड विथ ऑडिटेड थ्री होल्ड, 5 कोटीपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या करदाते. बिकॉज GSTR 9C is reconciliation statement that must be audited for taxpayer whose turnover exceed the audit threshold of 5 crore. Next, fifth, due date for GSTR 1 for monthly filler. मासिक GSTR 1 ची अंतिम तारीख काय? तर बघा, ऑप्शन आहे 10th of the next month, 20th of the next month, 11th of the next month, and 31st of the next month. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 11th of the next month, पुढील महिन्याच्या 11 तारखेला. बिकॉज monthly GSTR 1 must be filled by 11th of the next month, that is on updated 2026. Okay. Next, 6, due date for GSTR 3B for tax payer with turnover greater than 5 crore. उलाढाल 5 कोटीपेक्षा जास्त असलेल्या करदात्याची जीएसटीआर 3B अंतिम तारीख. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट 20th of next month, 22 second of the next month, 25th of the next month, and 31st of the next month. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड 22nd of the next month, पुढील महिन्याच्या 22 तारखेला. बिकॉज लार्ज टॅक्स पेयर टर्नओव्हर ग्रेटर दॅन 5 करोड must file GSTR 3B by 22nd of the next month, shall taxpayer by 20. Next, 7th, which of the following statement is true for GSTR 1? GSTR 1 बद्दल कोणते विधान बरोबर आहे? बघा, ऑप्शन आहे इट कंटेन ITC क्लेम, सेकंड इट इज ऑटो पॉप्युलेटेड टू GSTR 2, थर्ड इट कंटेन आउटवर्ड सप्लाय इनवॉइस ओनली, अँड फोर्थ इट इज अन अॅन्युअल रिटर्न. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इट कंटेन आउटवर्ड सप्लाय इनवॉइस ओनली. फक्त आउटवर्ड सप्लाय इनवॉइस समाविष्ट आहे. बिकॉज GSTR 1 कंटेन डिटेल इनवॉइस वाइज आउटवर्ड सप्लायज ओनली. ओके. नेक्स्ट 8, GSTR 3B इन्क्लूड. GSTR 3B मध्ये काय असते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट डिटेल ऑफ आउटवर्ड सप्लायज ओनली, सेकंड समरी ऑफ आउटवर्ड अँड इनवर्ड सप्लायज प्लस ITC प्लस टॅक्स पेमेंट, थर्ड अॅन्युअल रिकन्सिलेशन, अँड फोर्थ ऑडिट रिपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड समरी ऑफ आउटवर्ड अँड इनवर्ड सप्लायज प्लस ITC प्लस टॅक्स पेमेंट. ठीक आहे. आउटवर्ड अँड इनवर्ड सप्लाय सारांश प्लस ITC व कर भरणे. बिकॉज
GSTR 3B is self-declared summary covering outward inward supplies, ITC and tax payment. Next, 9. Annual return GSTR 9 must reconcile. वार्षिक GSTR 9 मध्ये काय रिकन्साइल करावे लागते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट GSTR 1 and GSTR 3B only. Second, book of account with GSTR 3B data. Third, both A and B. And fourth, GSTR 9C only. The correct answer है third, both A and B, GSTR 1 and GSTR 3B only, because and second, book of account and GSTR 3B data, because GSTR 9 reconcile outward and inward supplies, that is GSTR 1 and GSTR 3B with book of account. तसंच बघा मॉक टेस्टची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 10th, टॅक्स पेअर मस्ट फाईल GSTR 9C इफ. GSTR 9C मध्ये कधी भरावा लागतो? तर बघा ऑप्शन आहे टर्नओव्हर लेस दॅन 2 करोड, सेकंड टर्नओव्हर ग्रेटर दॅन 5 करोड, थर्ड कंपोजिशन स्कीम टॅक्स पेअर अँड एक्झेम्प्टेड टॅक्स पेअर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, टर्नओव्हर ग्रेटर दॅन 5 करोड, उलाढाल 5 कोटीपेक्षा जास्त असेल, बिकॉज GSTR 9C इट इज अ ऑडिटेड रिकन्सिलेशन इफ रिक्वायर्ड इफ टॅक्स टर्नओव्हर एक्सीड 5 करोड. नेक्स्ट 11, लेट फी फॉर डिलेइंग GSTR 3B फिलिंग. GSTR 3B उशिराने भरल्यास दंड. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 25 रुपीज पर डे CGST प्लस 25 पर डे SGST, 50 रुपीज पर मंथ, 100 रुपीज पर डे एंड नन. द करेक्ट आंसर है फर्स्ट 25 रुपीज पर डे CGST प्लस 25 पर डे SGST. ठीक है, बिकॉज लेट फी मीन्स सब्जेक्ट टू मैक्सिमम लिमिट. ओके. नेक्स्ट 12th, GSTR 1 अमेंडमेंट इज अलाउड अप टू. GSTR 1 सुधारणा कधीपर्यंत करता येते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 30 days फ्रॉम इनवॉइस, सेकंड नेक्स्ट मंथ रिटर्न फिलिंग, थर्ड एन्युअल रिटर्न फिलिंग GSTR 9 अँड नॉट अलाउड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, एन्युअल रिटर्न फिलिंग GSTR 9, वार्षिक रिटर्न GSTR 9 पर्यंत, बिकॉज अमेंडमेंट इन GSTR 1 कॅन बी रिपोर्टेड अप टू द फिलिंग ऑफ एन्युअल रिटर्न GSTR 9. नेक्स्ट 13, GSTR 3B इज. GSTR 3B म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे ऑटो जनरेटेड फ्रॉम इनवॉइसेस, सेल्फ डिक्लेअर्ड समरी रिटर्न, रिकन्सिलेशन स्टेटमेंट अँड रिफंड अप्लिकेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, सेल्फ डिक्लेअर्ड समरी रिटर्न, स्वघोषित सारांश रिटर्न, बिकॉज GSTR 3B सेल्फ डिक्लेअर्ड समरी रिटर्न, ऑटो पॉप्युलेशन इज लिमिटेड. नेक्स्ट 14, GSTR 9 फिलिंग इन्क्लूड. GSTR 9 मध्ये काय समाविष्ट असते? तर बघा ऑप्शन आहे ITC availed, taxable and exempt supplies, second reconciliation of discrepancies, third summary of tax paid and all of the above. Answer आएगा all of the above, because GSTR 9 is a comprehensive and annual return covering ITC, supplies, reconciliation and tax summary. Next 15, key distinction among GSTR 1, 3B, 9 and 9C. GSTR 1, 3B, 9 and 9C मधील मुख्य फरक काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट GSTR 1 आउटवर्ड सप्लाय, GSTR 3B समरी अँड पेमेंट अँड GSTR 9 एन्युअल अँड GSTR 9C इज ऑडिट रिकन्सिलेशन. तर हेच करेक्ट आहे. ठीक आहे, बिकॉज ईच रिटर्न हॅज डिस्टिंक्ट पर्पज. GSTR 1 इज फॉर आउटवर्ड सप्लाय, GSTR 3B for summary plus tax payment, GSTR 9 for annual return and GSTR 9C is a audited reconciliation. ओके. तसंच बघा मराठी व्याकरण, फॉर्म्युला बेस्ड पीडीएफ, फायनान्स अँड अकाउंट, मॉक टेस्ट आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूड सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.